बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत. आता बातम्या विस्तारानं. वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती नियुक्त करावी या प्रस्तावासह विविध करवाढीचे विषय कोल्हापूर महापालिकेच्या आजच्या सभेत उपसूचनेसह मंजूर झाले. तर बहुमजली पार्किंग इमारतीमध्ये केबिनधारकांच्या स्थलांतराचा प्रस्तावही आजच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. मात्र शहरातील पथदिवे बसवण्यासह देखभाल दुरुस्तीचा EESL कंपनीचा करार रद्द करण्यात आला. आता BSC इन्फ्राटेक आणि विन्सो ग्लोबल कंपनीबरोबर करार करण्याच्या विषयावर गुरुवारी विशेष सभा घेतली जाईल. शहरातील विनापरवाना यात्री निवास आणि मसाज सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी झाली. तर तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिलं. कोल्हापूर हद्दवाढीच्या प्रश्नावर तहकूब झालेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा 10 मिनिटांनी महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. प्रारंभी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य नेमणूक आणि जैविक विविधता समिती स्थापन करण्याचे प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर झाले. वैद्यकीय शुल्क आणि खाजगी नर्सिंग कॉलेजच्या परवाना फीमध्ये वाढ करण्याचे विषय उपसूचनेसह मंजूर झाले. तर DM एंटरप्राइजेस या कंपनीकडून येणाऱ्या चालकांना अतिरिक्त भत्ता मिळाला पाहिजे असं विजयसिंह देसाई यांनी सांगितलं. महापालिकेच्या गाड्यांना GPS सिस्टीम बसवण्याच्या स्वरूप कदम यांच्या मागणीला आयुक्तांनी होकार दिला. तर अग्निशमन विभागात ठोक मानधन तत्वावर काम करणाऱ्या फायरमनला कायम सेवेत सामावून घेण्याच्या विषयावर खडाजंगी चर्चा झाली. केवळ अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव आलाय, पण आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर यांचाही कायम करण्याचा प्रस्ताव विभाग प्रमुखांनी का दिला नाही अशी विचारणा वैभव माने, शारंगधर देशमुख यांनी केली. ठोक मानधनावरील सर्व कर्मचारी कायम केले तर 15 ते 20 कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवर पडेल असं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सांगितलं. महापालिकेचं उत्पन्न वाढवलं तर ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्यात अडचण येणार नाही असं महापौरांनी सांगितलं. या प्रश्नावर अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना नगरसेवकांनी धारेवर धरलं. ठोक मानधनावर कर्मचारी नियुक्त करताना सेवेत कायम केलं जाणार नाही अशी अट असते, पण 2-5 वर्षानं हे कर्मचारी सेवेत कायम करावं अशी मागणी करतात असं सुनील मोदी यांनी सांगितलं. शहरातील पथदिवे बसवणं आणि देखभाल दुरुस्तीचा ठेका EESL कंपनीकडे आहे. हा ठेका रद्द करून BSC इन्फ्राटेक आणि विन्सो ग्लोबल कंपनीबरोबर 10 वर्षांसाठी करार करण्याच्या विषयावर नगरसेवक आक्रमक झाले. कोल्हापूर शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत, तरीही पथदिव्यांचा ठेका बदलण्याचा प्रस्ताव घाईगडबडीत का आणला अशी विचारणा जयश्री चव्हाण यांनी केली. अखेर अभ्यासू नगरसेवकांची समिती नेमून यावर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. पथदिव्यांच्या कंपनी नियुक्तीबाबत येत्या गुरुवारी विशेष सभा घेतली जाईल असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं. टेमलाईवाडी इथल्या IRB कंपनीच्या इमारतीचा वापर व्यापारी अथवा व्यावसायिक कारणासाठी करावा असा ठराव काँग्रेसच्या सदस्यांनी आणला होता. त्याला प्राध्यापक जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. महापौर आणि आयुक्तांनी पाहणी करून या विषयात लक्ष घातल्यानंतर श्रेयवादासाठी सदस्य ठराव आणल्याचा आरोप प्राध्यापक पाटील यांनी केला. दुसरीकडे तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील विनापरवाना बांधकामावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी अशी मागणी राजेश लाटकर यांनी केली. उजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 158 एकर जमीन महापालिकेच्या ताब्यामध्ये आली आहे. तिथली अतिक्रमण केलेली बांधकामं जमीनदोस्त झाली पाहिजेत, त्यासाठी पावसाळ्याचं कारण सांगू नये असंही लाटकर यांनी सुनावलं. ज्यांनी पैशाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिकेला 12 वर्ष झुंजवलं त्यांच्यावर आता कठोर कारवाई झालीच पाहिजे असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी नमूद केलं. तसंच सन 2013 नंतर ज्या सरपंचांनी बांधकाम परवाने दिले त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी प्राध्यापक जयंत पाटील यांनी केली. तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाच्या कारवाईसाठी वकिलांच्या सल्ल्यानुसार नोटिसा दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कायदेशीर कारवाई करू असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलं.